तर मित्रांनो, दिवस उगावला आहे. सकाळीच उठलो लवकरच. एका दाताळा घेऊन आलतो. हे वाफ बांधायला इकडे डोंगळा लावायचा, म्हणजे कांद्याचा बी तयार व्हायला यायला. आणि हे इकडे एक वाफा गुळून ठेवलाय पावड्यात. तिकडे पाच ढीग दिसत असतील. त्याचे घोळाय दाताळ्यानं ढेकळा ढेकळा काढल्या. आणि अंगून तुम्हाला कालच्या व्हिडिओला दाखवलंच, घासन त्यानं टाकेलं. हा वाफा आहे ना, लसूण लावायचं याच्यात. तर तुम्हाला मी आज दाखवलंच लसूण लावताना कसं लावायचं. किंवा नवीन पद्धत करून पाहिले आयडिया. शक्यतो जुन्या पद्धतीनंच लावेल. आणि हे ना ढेकळा भरून ते तिकडं कोपऱ्यात बांध फुटेल आहे ना, तिकडे ठेवून होते तो. लसणाला एवढे ढेकळा नाही चालतं, त्या लावताना नाही आता खुरपी कुदळीनं लावायला लागतं असे रेखा आखून. तर एवढे ढेकळा तर या नाही वाटणार, गल्ल्या नाही पडणार अशा बारीक बारीक काकुऱ्या. तर चला घेतो ढेकळे भरून, नेऊन टाकतो फुटेल बांध तिडं. तुम्हाला मी आज दाखवतो लसूण लावताना. तर शेतकरी मित्रांनो, बाया उन्हात लसूण लावत्या. उन्हात लसूण लावून लावून फार उन्हाटल्या. त्याच्यामुळे बा किटलीत पाणी तांब्या. तू म्हणजे किटलीत काल चालवलंय. किटली फायबरचे हांड्यात उन्हानं तवाच गरम होतं. तशी फायबरची किटली, त्याच्यात बराच वेळ गार राहतं पाणी, तापत नाही पाणी. स्पेशल पाण्यासाठी किटली गेलं शेतात काम करायला. काम करताना तर हे बायांना पाणी देतो. आता बाहेर तर पाणी प्या. दमले असतील, उन्हाटले असतील. जवळजवळ अर्धा वाफा लावित आणलं त्यांनी. अर्धा नाही म्हणजे चतकूर. अजून बराच माग लावायचा बाकी. अगोदर पाणी पिऊन घ्या. एकदम बरोबर होतं माझ्या हिशोबान. हा, एकदम बरोबर. लय दाटची काही गरज नाही. कांदी फुगली पाहिजे. दाट लावला का वास वाढतो. हा, निंदायला म्हणजे मग माणसाला पाणी सुद्धा नाही चाललंय. पाणी नाही असं थोडंच आहे. तुमच्या दोघींची ताण होईल एवढ्यात आहे ना. मग मी खापावला ना तिकडं काम चालू आहे मावाला, वावर बांधायचं काम. मग तुला पाणी तर किती लागत असा. बाया दुपारची बुक खावल्या का काय, मस्त चिवडा बिवडा आणून मस्त खात बसल्या. लसणाची जुडी आणायच्या नाव खाली गेली, चिवडा घेऊन आली. आता मित्रांनो, असं लसूण काय चिवडा आणि असा फोडून घ्यायचा. अशी फोडून घ्यायची, एक एक कांदीला एक एक पाकळी मोकळी करायची. तुमची वाण नाही, आमचं लसूण लागते. तुमच्या खास कांद्या मोठाले कांद्या कोणचा आहे? गावठी. आमचा गावठीच आहे ना. आपण मग तुमचा ढावळा आहे. आमचा पायवरला आलाय. दोन्ही मिक्स आहे. जिरशी तो आला लसूण. इडवर लावला ना, इडून इकडे राहिला ना. पहिलंच काज लावून वैर नेल ते शाळांना. मला भूक लागली आता. जेवायला ही बाटलीत काय वाटाणा आणलाय? लावला का वाटाणा? मग कवा लावणार आहे वाटाणा? कालवानाला लावून द्या, दंडान ठोकून. नको, आधीच ताण लागले. पाणी नाही वाटत. किटलीत ठेवला तुम्ही, म्हशीने पिऊन घेतला तेवढा. अख्खी किटली खापावली बायाने पाणी. पाणी नव्हतं चाललं. पाणी हा, पाणी नव्हता. अच्छा, आज होईलच का तुम्हाला लसूण लावून? वाटत नाही. मस्त चिवडं खाता आणून, मस्त मांड्या घालून लसूण फोडत या. आदल्या दिवशीच फोडून ठेवायचा. काळजी नाही तुम्हाला अशी कामाची. ते पाय मस्त चिवडा खायचा काम चालू आहे. किटली भरून आणू का? हा, परत एकदा किटली भरून आणू. मग कर बाय, पाणी प्यायला लागले. आज ऊनच तेवढा येते. त्याला जातो परत एकदा किटली भरून आणि तो पाणी. तर मित्रांनो, पाणी घेऊन आलो परत किटली भरून. तुम्ही म्हणजे मुद्दाम सांगत आहे बा पाणी.
फुलभरून आणलंय गार गार. तरी बाया अजून लसूणच सोलते द्या. अजून सोलून नाही झालं ते. एक एक कांदी काढायची रे ते. तर मित्रांनो किती वाजले? कांद्याच्या अगोदर लसूण काढा येतो. काहीतरी 15-25 दिवसाचा बदल राहतो. कारण लसूण थोडा लवकरच लागेल राहतं. वाजल्या म्हणजे आता 3-3:30 वाजल्या असतील. शेळ्या सोडायला का? शेळ्यांना वैरण टाकून आलो. औषध तो टाकले का नाही? मग काय नाही, एवढा वाफा लावूनच घ्या आता. म्हणजे मग पाणी सोडून द्यायला. सकाळपासून नाही. हा सकाळपासून वैरण नाही ते एवढे तिला कवाचे सांग घेऊन जाय. अजून आहे ते घेऊन जायचं लागलं ते. मी त्याला उंबराचा घालून. किती भरला आहे तू? हा सोडून आणि ते का मग तुम नवरा बायको काम करा. तू शेळ्या चारायला जाते का? शेळ्या काय इडणीच आणि या गुरण्यान त्याने भात वावला इडणीच आतून मधून वावरातून ये बांधा ना ये पात्रात चुंबट ठेवलं ना जा येडावाकडे माझे मग कापून टाकाय ते. तर शेतकरी मित्रांनो असा लसूण लावला. आता पाणी भरून देतो त्याला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कमेंट द्या. पाणी भरताना तुम्हाला दाखवतो शेवटला. तर मित्रांनो पाणी वाळवलेलं असणार एवढवर आलंय. पाणी कमी झालंय ऊन खाली झाल्यामुळं. हे आपण अर्धाच पाईप धोकतो, अर्धे ऊन कमी धोकत आहे. तर बराच वाफा राहिला भिजायचा. मग भिजतो का नाही सीडवर. ऊन थोडा खाली झालं आहे ना, अंतर बराच लांब आहे ना. पाणी फेकाय मोटरला सोलरचं पाणी वाटत नाही भिजून होईल, पण पाहू जिडवर चालेल तिडवर. चला मित्रांनो असंच व्हिडिओला सपोर्ट करीत राहा.